नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये मराठीतून इंग्लिश शिकणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या लेसन नंबर 1 ला. आपले असे 40 लेसन्स होणार आहेत. तर तुम्हाला एक 350 ते 400 पेजेसची एक बुक बनवायची आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यामध्ये नोट करून ठेवू शकता. सो आज आपण शिकणार आहोत लेसन नंबर 1, यूज ऑफ आय एम, ही इज, शी इज. त्यांचे इंट्रोडक्शन. आणि या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत वॉवेल्स, कॉन्सनंट, आर्टिकल्स, आय एम, ही इज, शी इज यांचा वापर, काही सकारात्मक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, नकारात्मक वाक्य, व्यवसायांची नावे आणि त्यांपासून बनवायचे सोपे इंग्रजी वाक्य तयार करायला कसं शिकायचं हे शिकणार आहोत. सगळ्यात पहिला वॉवेल्स शिकूया. वॉवेल्स म्हणजे स्वर. जसे मराठीत अ ते आ पर्यंत स्वर असतात, तसे इंग्रजीचे स्वर असतात. वॉवेल्स ए, ई, आय, ओ, यू ही 5 अक्षरे अनेक इंग्रजी शब्दांची सुरुवात किंवा रचना या स्वरांपासून होते. ए आणि एन यांना आर्टिकल्स म्हणतात. ह्यांचा वापर करताना वॉवेल साऊंड होतो, म्हणून हे ओळखणे खूपच महत्त्वाचे असते. दुसरा आहे कॉन्सनंट. इंग्रजीतील उरलेली 21 अक्षरे म्हणजेच हे वॉवेल सोडून जी उरलेली बी टू झेड पर्यंतची सर्व अक्षरांना कॉन्सनंट म्हणतात, म्हणजेच व्यंजन. बहुतेक इंग्रजी शब्दामध्ये वॉवेल्स आणि कॉन्सनंट या दोन्हीचा वापर असतो. आता ए अँड एनचा वापर कधी करायचा? सो एचा वापर कधी करायचा? जेव्हा व्यंजन ध्वनी कॉन्सनंट साऊंडने सुरू होणाऱ्या शब्दांपूर्वी वापरला जातो, त्यासाठी एचा वापर करतात. ह्याचा अर्थ, जर टीचर हा शब्द आहे, सो टीचरची सुरुवात टी या अक्षराने होते, म्हणजेच कॉन्सनंटने होते, म्हणून आपण अ टीचर लिहिणार. डी हा कॉन्सनंट आहे, म्हणून आपण लिहिणार अ डॉक्टर. एस हा कॉन्सनंट आहे, म्हणून एस स्टुडंटच्या आधी लागणार अ फार्मर. एफ हा कॉन्सनंट आहे, म्हणून फार्मर या शब्दाच्या आधी लागणार ए. पी हा कॉन्सनंट आहे, म्हणून पेन या शब्दाच्या आधी लागणार अ पेन. तसंच पुढे अ कार, अ हाऊस, अ स्कूल, अ डॉग, अ कॅट. पुढे आहे एनचा वापर. ज्या इंग्रजी शब्दांची सुरुवात होते वॉवेल्सने होते, त्यासाठी एनचा वापर करतात. म्हणजेच ए हे वॉवेल्स आहे, म्हणूनच इथे आपण एनचा वापर केला आहे. एग, पण एग ही ई ने सुरुवात होते, म्हणजेच वॉवेल्सने सुरुवात होते, म्हणून आपण एन एग असं म्हणतो. ऑरेंज, ऑरेंज या शब्दाची सुरुवात ओ ने होते, म्हणूनच आपण एन ऑरेंज असं म्हणतो. an umbrella, an engineer, an actor, an artist, an elephant. आता ह्याच्यामध्ये एक अपवाद आहे, आर्स. एच हा सायलेंट आहे. एच हा मूक असल्यामुळे स्वर ध्वनी आहे, म्हणजेच एच आहे सायलेंट, म्हणूनच आपण म्हणतो आवर्स. म्हणूनच ओ चा साऊंड येतो, म्हणून ते एन आवर्स म्हणतात. हॉनेस्ट मॅन नाही म्हणत. का? कारण का इथे एच सायलेंट आहे. आपण म्हणतो ऑनेस्ट मॅन, म्हणूनच ओ चा ध्वनी येतो, म्हणूनच इथे एन ऑनेस्ट असं लागतं. द विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा जगातील एकमेव असलेल्या गोष्टींसाठी द हे वापरतात. द सन, द मून, द टीचर. आता टीचर एकच नाहीये, पण त्या वर्गामध्ये टीचर आहे आणि तिला आपल्याला दर्शवायचं असेल तर द वापरतात. तसंच द स्टुडंट, द बेंच, द टेबल, द चेअर असं म्हणून आपण वापरतो. आता पहिल्या लेसनला सुरुवात करूया. आय एम. आय एम म्हणजे काय? मी आहे. एमचा अर्थ आहे आहे, हे कायम लक्षात ठेवा. तसंच ही इज, ही कशासाठी वापरतात? जेव्हा आपण एखाद्या पुरुष किंवा मुलाबद्दल बोलतो तेव्हा नेहमी हीचा वापर होतो. आणि इजचा अर्थ आहे आहे. इजचा अर्थ आहे आहे. शी इज, शी इज म्हणजे काय? ती आहे. एखादा स्त्री, मुलगी किंवा
महिलेबद्दल माहिती सांगण्यासाठी शीचा वापर करतात, तिला ती म्हणून उच्चारतात. सो इज चा अर्थ आहे. सो हा जे आपण सेंटेन्स बनवणार आहोत, सो त्याच्यामध्ये पहिला आपण आपला व्यवसाय कसा सांगायचा ह्याचे सेंटेन्स बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये हा एक टेबल चार्ट आहे, त्याला आपण रेफरन्स करणार आहोत. पण त्याआधी पॉझिटिव्ह सेंटेन्स वरून क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे हे आपण शिकणार आहोत. इथे दिलेलं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. इंग्रजीमध्ये शक्यतो हे तीनच सेंटेन्स वापरून जास्तीत जास्त इंग्रजी भाषा बोलली जाते. पॉझिटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण प्रत्येक वेळेला बेस घेणार आहोत. सो पॉझिटिव्ह वरून क्वेश्चन कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत. आय एम अ टीचर म्हणजेच मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. पण त्याचा प्रश्न बनवताना इंग्रजीमध्ये एम पुढे येणार, आय मागे जाणार, एम आय अ टीचर असा त्याचा प्रश्न होणार. आणि जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा एम च्या पुढे नॉट लागणार. आय एम नॉट अ टीचर म्हणजेच मी शिक्षक नाही. आता काही एक्झाम्पल्स बघूया. हे काही ऑक्युपेशनची नावं दिली आहेत जेणेकरून तुमची शब्दसंग्रह तो तुमचा वाढेल. टीचर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स हे सगळे ऑक्युपेशन्स आहेत जे, आणि त्याच्यामध्ये मराठीचा अर्थ देखील लिहिला आहे की जेणेकरून मराठीमध्ये इंग्लिशमध्ये यांना काय म्हणतात हे तुम्हाला स्पष्ट होईल. आता आपण थोडे एक्झाम्पल्स घेऊया. आय एम अ टीचर म्हणजे मी शिक्षक आहे. ह्याचा जेव्हा आपल्याला प्रश्न करायचा असेल तेव्हा एम पुढे लागेल, आय मागे जाईल. एम आय अ टीचर, मी शिक्षक आहे का? आता साधा पॉझिटिव्ह सेंटेन्स, आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. ह्याचा जेव्हा प्रश्न करायचा असेल तेव्हा एम आय अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे का असं होणार. आय एम ॲन इंजिनियर, आता इथे ॲन लागलेला आहे, ॲन इंजिनियर, मी अभियंता आहे. प्रश्न करताना सोपं, एम पुढे आय मागे जाणार, एम आय अ इंजिनियर, मी अभियंता आहे का? पुढे आय एम अ नर्स, मी परिचारिका आहे. प्रश्न करताना एम आय अ नर्स, मी परिचारिका आहे का किंवा मी नर्स आहे का? आय एम अ पोलीस ऑफिसर, मी पोलीस अधिकारी आहे. प्रश्न करताना एम आय अ पोलीस ऑफिसर, मी पोलीस अधिकारी आहे का? आय एम अ फार्मर, मी शेतकरी आहे. प्रश्न करताना एम आय अ फार्मर. आय एम अ ड्रायव्हर, मी ड्रायव्हर आहे. प्रश्न करताना एम आय अ ड्रायव्हर, मी चालक आहे का? तुम्हाला तर समजलं असेल ह्याच्यापैकी बरेचसे आपण जे शब्द यूज करतो, वर्ड्स जे वापरतो ते शक्यतो इंग्लिश मधलेच वापरतो. आता जसं चालक आपण जास्त वापरत नाही, ड्रायव्हरच वापरतो. तसंच आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. एम आय अ स्टुडंट. आय एम अ लॉयर, मी वकील आहे. आय एम अ लॉयर. आय एम ॲन ॲक्टर, मी अभियंता आहे. एम आय अ ॲक्टर. आय एम अ सिंगर, मी गायिका आहे. एम आय अ सिंगर, मी गायिका आहे का? आय एम अ डान्सर, मी नर्तक आहे. एम आय अ डान्सर, मी नर्तक आहे का? आय एम अ पायलट, मी वैमानिक आहे. एम आय अ पायलट, मी वैमानिक आहे का? आय एम ॲन इलेक्ट्रिशियन, बघा इथे परत वोवेल साऊंड आला ई म्हणून इथे चा वापर केलेला आहे. मी विद्युत तंत्रज्ञ आहे. एम आय ॲन इलेक्ट्रिशियन, मी विद्युत तंत्रज्ञ आहे का? हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मध्ये सेंटेन्सेस मी दिलेले आहेत तुम्हाला. आय एम अ टीचर, निगेटिव्ह करताना एमच्या नंतर लागणार आहे नॉट. आय एम नॉट अ टीचर, मी शिक्षिका नाही. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही. आय एम ॲन इंजिनियर, परत ॲन इंजिनियर ई आहे म्हणूनच चा वापर केलेला आहे, वोवेल साऊंड आहे म्हणून. मी अभियंता आहे. आय एम नॉट ॲन इंजिनियर, मी अभियंता नाही. आय एम अ नर्स, मी परिचारिका आहे का? आय एम नॉट अ नर्स, मी परिचारिका नाही. सो हे जास्तीत जास्त वाक्य तुम्हाला मी दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला ह्या इंग्लिश वाक्यांचा जास्तीत जास्त सराव होईल. तुम्ही हे वाचत जा. पॉझिटिव्हतून निगेटिव्ह मध्ये करत जा किंवा पॉझिटिव्ह मध्ये क्वेश्चन मधून करत जा की जेणेकरून तुम्हाला जेव्हा इंग्लिश बोलताना तुमच्या लक्षात येईल की जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असं आहे तर त्याचं मी निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणू शकतो किंवा त्याचं क्वेश्चन असं म्हणू शकतो.
नेक्स्ट आहे ही इज अ टीचर. ही इज अ टीचर. मग आता ही इज अ टीचरचा क्वेश्चन करताना काय होणार आहे? ही पुढे इज पुढे येणार आहे आणि ही मागे जाणार आहे. जसं इथे झालंय, इज आलंय पुढे आणि ही गेले मागे. ही इज अ टीचर. प्रत्येक वेळेला क्वेश्चन करताना हाच रूल आहे की ही म्हणजे जो पहिला कर्ता आहे तो मागे जातो आणि आहे ते नेहमी पुढे येतं. ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे का? इज ही अ डॉक्टर? तो डॉक्टर आहे का? ही इज अन इंजिनियर. तो अभियंता आहे. इज ही अन इंजिनियर? तो अभियंता आहे का? ही इज अ नर्स. तो परिचारक आहे. ही इज अ नर्स. तो परिचारक आहे का? परिचारक म्हणजे नर्स नाही बोलत इथे, वॉर्ड बॉय बोलतात, पण इथे चुकून नर्स आलेला आहे. ही इज अ पोलीस ऑफिसर. तो पोलीस अधिकारी आहे. इज ही अ पोलीस ऑफिसर? तो पोलीस ऑफिसर आहे का? तसंच तुम्ही खालचे सेंटेन्सेस रेफर करू शकता. आपण पुढे जाऊया. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स वरून निगेटिव्ह सेंटेन्स वरून. ही इज अ टीचर. तो शिक्षक आहे का? ही इज नॉट अ टीचर. तो शिक्षक नाही. ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे का? ही इज नॉट अ डॉक्टर. तो डॉक्टर नाही. ही इज अन इंजिनियर. तो अभियंता आहे आणि ही इज नॉट अन इंजिनियर. तो अभियंता नाही. पुढे काही शी ची वाक्य बघूया. शी इज अ टीचर. आता शी इज अ टीचरचा प्रश्न करताना नेहमी तोच नियम लागणार आहे. इज शी अ टीचर? इज पुढे येणार आणि शी मागे जाणार. इज शी अ टीचर म्हणजेच ती शिक्षिका आहे का? शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. इज शी अ डॉक्टर? ती डॉक्टर आहे का? शी इज अन इंजिनियर. ती अभियंता आहे. इज शी अन इंजिनियर? ती अभियंता आहे का? शी इज अ नर्स. ती परिचारिका आहे आणि इज शी अ नर्स? ती परिचारिका आहे का? तसेच तुम्ही खालचे शब्द सेंटेन्स देखील वाचू शकता. पुढे शी इज अ टीचर. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स वरून निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आपल्याला. ती शिक्षिका आहे. प्रश्न करताना शी इज नॉट अ टीचर. ती शिक्षिका नाही. शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे का? शी इज नॉट अ डॉक्टर. ती डॉक्टर नाही. शी इज अन इंजिनियर. ती इंजिनियर आहे. शी इज नॉट अन इंजिनियर. ती अभियंता नाही. पुढे पाहूया. हे मी काही ऑक्युपेशनची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे जेणेकरून ते तुम्ही रेफर करू शकता. ह्याच्यामध्ये सांगायचं की ते ज्वेलर्स दिले म्हणजे सराफ आणि गोल्डस्मिथ पण म्हणतात म्हणजेच सोनार. सो ज्वेलर जो सोनं विकतो त्याला म्हणतात ज्वेलर्स आणि जो सोनं घडवतो त्याला म्हणतात गोल्डस्मिथ. हे काही रेफरन्ससाठी तुमच्या मी अजून सेंटेन्स दिले आहेत की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त हा लेसन समजून अगदी सोप्या प्रकारे समजून येईल आणि जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होईल. तर तुम्ही हा लेसन्स किंवा ही वाक्य एका वहीमध्ये व्यवस्थित लिहा की जेणेकरून लिहितानाच तुम्हाला हा म्हणजे स्पेलिंग पाठ करायची गरज लागणार नाही. ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही ह्यांचा सराव कराल तेव्हा ते तुमच्याकडनं ऑटोमॅटिक स्पेलिंगची देखील रिव्हिजन होऊन जाईल. हे ईची वाक्य आहेत. हे शी ची वाक्य आहेत. हा एका चार्टमध्ये मी पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलाय, क्वेश्चन सेंटेन्स दिलाय आणि निगेटिव्ह सेंटेन्स देखील दिलेला आहे. सो तुम्ही ते वाचून एका वहीमध्ये नोंद करून ठेवू शकता. हा आपला लेसन 1 आहे. असे आपले 50 लेसन्स होणार आहेत. सो एक मोठी वही बनवून ठेवा. पुन्हा आय एमचे दिलेले आहेत. हा जर तुम्हाला लेसन्स आवडला असेल तर प्लीज विंडो क्लोज केल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना माझा हा व्हिडिओ पोहोचेल. थँक्यू.